मध्ये ना तुम्हाला जर असं जर हे करायचं असलं ना, मॅगी करायची असली, बंद नाही चालू आहे. नात करते काय मॅगी बनवायचा विषय चालू आपला यश भाईचा. मॅगी पाहू शकता आपण एपी मॅगी खातो, कारण की ना दुसऱ्याच्या मॅगी त्या आपल्याला अजिबात आवडत नाही. आणि बाकीच्या मॅगीमध्ये एवढी भारी टेस्ट नाही राहत, त्याच्यात थोडी चांगली टेस्ट येते. आता 2 पुढे आणलेले आपण, एवढे 2 पुढे पस्तीन. आणि आम्ही सकाळी जेवण बसलेलो आहे सकाळी, तर दुपारची थोडं वगैरे नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय आपण खातच असतो. त्यानंतर आता ही चालू एवढी ते सांगतो तुम्हाला. हे बटाटे वगैरे कापले आणि याच्यात कांदा आहे बरं का. येऊ किती बारीक कापला बा यश भाऊनी किती बारीक कांदा कापला पाहिला ना. माणूस मॅगी बनवून राहिला का बटाट्याची भाजी बनवून राहिली त्याच्यात कळलं नाही. मीठ टाकलं भाऊनी असं स्पीड मध्ये ना. आता आहे ना आपला भाऊ ओ भयंकर लेवल मॅगीची बारीक बारीक तुकडे करून घेतलेले भयंकर मध्ये. आपले 2 आहे ना 2 तुकडे राहिले इथं. आणि इकडं साईडला गवतीच्या चालू आहे. ओ अरे कुठचं कुठं बाय पाणी टाकायचं काम चालू झालेलं आहे. पाणी शिजून द्यायचं हे विषय वेगळ्या प्रकारचा आहे. आपली मॅगी ना एकदम युनिक टाईपची राहते. आपण डायरेक्ट भातावानी मॅगी बनवतो. आणि हे बाई इथं डाग 2 गल्लास वाच झालेलं आहे. फिक्क होईल आता मॅगीची सॅगी होऊन जाते. बाकीचं पाणी पिऊन घ्यायचं. तुमच्याकडे असं सिस्टम आहे का नाही सांगा बरं मला. बाकीचं उरेल पाणी पिऊन घ्यायचं, चहात बी टाकायला आहे ना. आणि मॅगी पुरतं बी इथं चहा होतोय आपला साईडला. याची बी फ्रिक्वेन्सी वाढवून ही कोणतं सिस्टम आहे रे. नात करते काय पब्लिक सगळीकडे आहे ना. आपल्यात चालू आहे आता आहे ना. हे दोन्हीकडं बी चालू आहे आपलं. आणि हे इथं एवढा पसारा आहे ना, पसारा आवरून घ्यावा लागेल आता मला. हे आहे ना हे बारीक यश भाऊन टाकून दिलेले आहे. कारण की ना आता थोडे बटाटे बिटाटे शिजले ना त्याच्यानंतरच होणार आहे कार्यक्रम. नाही तर मॅगीचा डायरेक्ट गाळ होऊन गेला असता. त्याच्यामुळे ना आपण ना थोड्या वेळानंतरच केलं ते. आणि मग आज आहे ना थोडासा विषय टाकला होता. आज सोमवार आहे ना. विषय काय चालू आहे माहिती आहे का आपल्या यश भाऊचा विषय ना. यश भाऊचा चालू आहे गणपती घ्यायचा. आता आहे ना पुढच्या महिन्यात आहे ना हे गणपती बाप्पा बसणार आहे. त्याच्यामुळे यश भाईचं चालू आहे आता विषय. यश भाईचा विषय चालू आहे आता गणपती बाप्पा घ्यायचा. ह्याच्या काळाच्या किती वेळ उकळून द्यायचं रे. याच्यातली चहातली कप्पी होऊन गेली ना, कॉफी होऊन गेली याच्यातली. करते काय असतं पंचर काढल्याशिवाय राहणारच नाही यश भाऊ. का यश भाऊ आज तुम्ही पंचर काढल्याशिवाय राहणारच नाही. भयंकर लेवलचं पंचर दिसून राहिलं की इथं. काय कळतंय पंचर परत बुडव. लोकेशन चुकीची आहे दिसून राहिलं तुला पण काही. बुडव आता परत बुडव ना. लोकेशन कळू राहिली तुला. नात करते काय यश भाऊनी 2 पंचर पाहून टाकले. आपली लय दिवसानंतर सायकलीचा विषय चालू आहे. आणि यश भाईने मला गोड लावायचं प्लॅनिंग चालू आहे. यश भाईने ना आज आहे ना सायकल नीट करायचा प्रश्न घेऊन टाकलेला आहे, उत्तर घेऊन टाकलेलं आहे. 1 वर्ष आधी आपण व्हिडिओ बनवला होता सायकल कशी नीट करायची. त्याच्यावर आता डायरेक्ट यश भाऊ सायकल नीट करून राहिले. मला डायरेक्ट कपडे घाण करायचा प्रयत्न चालू आहे इथं. पण यश भाऊ पंचर झाली तर झाली कास काय. तुमचा विषय काय. अरे बास गडूळ पाण्यात तुम्हाला कळतं का यश भाई तुमचं नॉलेज सांगा बरं आम्हाला. टेक्नॉलॉजी काय यश भाऊ आहे ना आज आहे ना पंचर काढल्याशिवाय राहणार नाही काहीच. नुसती फुसफुस आवाज येऊ राहिली. हो 2 ठिकाणी पंचर यश भाऊनीच करायला बरं का. माझ्या करू राहिलं मॅटर होऊन जाईल काहीच. कुत्र्यांचे भांडणं चालू राहते आपली इथं. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल आमच्या कुत्र्यांना घेऊन जायचं असेल तर मला संपर्क करा 98606162. तर नात करते काय आपण आलेलो आहे पंचर गाडी यश भाऊजी इथं. यश भाऊने 2 पंचर गुडघे पांढ पाटलेली आपल्या यश भाऊची. यश भाऊ तुमची टेक्नॉलॉजी काय म्हणते. यश भाऊ आता आहे ना प्रथम यश भाईचे सायकलीचे आहे ना हाडवाडे एकत्र होऊन जायले. आणि आता आहे ना आपल्या सायकलीला आहे ना हे हाडगीट टाकायची आहे. हे हाड रिपेअर करण्यासाठी कोणता कोर्स करावा लागेल गाईस तुम्ही सांगा. आणि हे शीट आहे ना हे शीट नीट करायसाठी काय करावं लागेल. आणि हे ना डायरेक्ट आम्ही कापून टाकणार. आता लय मात्र वाजलेलं ना इथले ब्रेक गट्टे बी गायब होऊन जायले. आणि यश भाऊंचा आता विषय चालू आहे का कुठं काय पंचरचा विषय चालू आहे. आता पंचर काढायसाठी काय काय लागणारी सामग्री दाखवून देतो मी तुम्हाला. इथं लागणार आहे आपल्याला पकडीने डायरेक्ट आपल्याला टूप कापायची. हा तर मॅटर खतरनाक लेवलचं आहे. कारण की ना आपल्याकडे एवढे सामान आहे अजून. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ना अंदाज होऊन ना नुसते सामान आहे काही मला काहीच माहीत नाही याच्यातलं. पहिले ना मी सायकल नीट करायचो. आत्ता ना यश भाऊनी ना आपल्या सायकलीची चैन काढून ठेवली आणि तिचे दोन्ही हात तोडून टाकलेले. कारण की लय हात बारे करत होती तिला आहे ना लय दिवसापासून थांबून ठेवलं. त्याच्यामुळे सायकलीचं वातावरण खराब होऊन जायले. या बाई ही सायकल आहे ना ही सायकलीचं खतरनाक वातावरण होऊन जायले. आणि हे हाईडले त्याची किडनी या बाई लिव्हर फेल झालेलं आहे. या 2 किडन्या बी फेल झालेल्या. आपल्याला किडनी लिव्हर टाकायचं आहे. सध्या तिचं ऑपरेशन चालू आहे. यश भाऊ ऑपरेशन करते सायकलीचं.
नात करते काय आपल्या एज भाऊनी ना दुसरी सायकल कुठंतरी ठेवून दिलेली. आपण ती सायकल पाहायला जाणार आहे. आता तुम्हाला दाखवतो मी कुठं आहे ती सायकल. या सायकलला इथं फेकून दिलं नाही आम्हाला नाही सायकल भांगारमध्ये विकून टाकायची, कारण की नाही सायकलची आरटाच कामं नाही आणणार, कारण की सायकल पूर्णपणे खराब होऊन जायले. याचं जे इंजिन असतं ना इंजिनच नाही हिला, इंजिन नावाची चीज नाही यार, काय भांगार सायकल होऊन जायले. ती सेकंड घेतली होती यश भाईनी ना मोजून 2 महिने चालवली असं, त्याच्यानंतर डायरेक्ट सायकलला ड्रॉप करून टाकलं होतं, कारण की ती सायकल भांगार कंपनीच निघली. पहिल्याच्या टायमाला आहे ना ही वाल किल्ली वार का गाईस, हे बाई ही वाल किल्ली अशी लेवलची राहती, तुम्ही पाहिलं नसेल दिवसापासून. कारण की आजकालच्या टायमामध्ये सायकल कोणी चालत नाही, डायरेक्ट करून ना गाड्या चालू आहेत. बकऱ्या बिकऱ्यांचा विषय काय चालू आहे, बकऱ्या म्हणताय. एक चक्कर मला पण दे, बकरी म्हणण्याचा प्रयत्न करू आली, मला एक चक्कर दे लागत तुला चक्कर, ती म्हणती मला ते म्हणे आता चक्कर यांना चक्कर देण्यासाठी ना आपल्याला नाही आपली सायकल नीट करावं लागेल आधी, आणि त्याच्यानंतर आपण त्यांना ना चक्कर देऊन टाकू. त्याच्यासाठी यश भाऊकडे जावं लागेल. आपण यश भाऊ कुठे तुम्ही तरी आहे ना एकदम आहे ना, किती पिलं झाले का मकरे मखरेला 3 पिलं झाले पाहू शकता. आजची तारीख किती गाईज मी तुम्हाला धडधडी सांगितो, आज तारीख आहे 28 तारीख बरं का गायचं, आणि आपल्या मकरेला 3 पिल्लं झालेले. हे 4-5-8 दिवस झाले असं, त्याच्या आधी पिल्लं वहिले. आणि मी शूट थोडा लेट करतोय कारण की आपल्याला टाइम भेटत नसतो, आपण नुसतं इकडून तिकडून हिंडत असतो. आणि आत्ताचं वातावरण थोडं भयंकर लेवलचं झालेलं आहे. आणि इले भाकर घातली बरं का, इलाकडे होऊन जायला काय अब्जी कुत्री आमच्या दोन्ही कुत्र्यांच्या वंटी चालू राहते, कारण की या दोघांची एकमेकांसोबत दुश्मनी व्हायली. जेव्हापासून मकरेला पिल्लं झाले तेव्हापासून एकामेकांची वंटी उडाली. इथं यश भाऊनी बी एक सिल्वर कलरचा पंप आणले. तुम्हाला जर असं सिल्वर कलरचा पंप घ्यायचा असेल तर गोरख राणेला कॉन्टॅक्ट करा. नंबर तरी गोरख राणा 9861 हे गाईज यश भाऊने आता आहे ना आपले ना कांड करून टाकणार, व्हाईट शर्ट घालून ना सगळं पंचर काढून टाकणार, नीट बीट करून टाकणार. तुम्ही अभि असे आपल्या जुन्या कपड्यांचे फडके म्हणतो का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये डायरेक्ट सांगा. आणि ना आपली सायकल आहे ना मी बी नालेक चांत करून टाकून खराब करून टाकली सायकल, नवी सायकल घेतल्याशिवाय राहणार नाही. आता येडं बिडं झालं काय नाक करते काय आता आहे ना भाई यश भाईचं बुचका कसं दाखव यश भाई. अरे काय विषय चांगलं ॲरबिंग राहिलं डायरेक्ट आउट राहिले साकी अशा दुसरी सायकल, तर सायकल काय बदलायची करत नाही इथं ना डायरेक्ट ना आपल्याला नाही ना आता डायरेक्ट गाडीत बदलावं लागेल, विषय खात्री होऊन जाईल. करते काय यश भाऊकडून चुकी झालेली आहे, आता परत डबल पंचर काढायचं वेळ येणार काय खाऊ यश भाई. आता काय विषय चालू आहे तुमचा. यश भाऊला टेन्शन येईल, प्रथमेश भाऊला चुकी झालेली आहे. आता प्रथमेश भाऊला जन्म टाकून द्या. उलट्या साईडने पाय नाही या साईडने होता ना रे पंचरची, इथं टूब अटकली होती आणि तू इथंच काढत होता, विसरून गेला का व्हिडिओमध्ये पाहिजे का. एका वर्षानंतर भेटलेले आहे गाईज इथं दोघं जवळ असं पाहिजे उलट्या साईडने नाही तरी आम्ही डायरेक्ट 5 वर्षानंतर म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तुमची जिंदगी ना जेव्हापासून सुरू नसेल झाली तेव्हापासून आम्ही ना पंचर काढायला सुरुवात केली. तर मजाक से अटके हेच बाईके बटके टेक्नॉलॉजीचा वापर पूर्णपणे करायचा आहे आपल्याला गाईज, कारण की ना आजच्या दुनियामध्ये हे चले खतरनाक लेवलचं इंटिग्रेट होऊ राहिलं. खरं भाऊ काय म्हणशी नाही याच्या बाबतीत नात करते काय भाई तुम्हाला आता काही बी काम असलं तर हेच करावं लागेल. गाईज हे विषय काय चालू आहे तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगू शकतोय काय विषय चालू आहे सांगा भाऊ यश भाऊ. आपलं पंचरचं काम आटोप्यात आवरलं पाहिजे. सोल्युशन लावलं चालेल का. नात कार्तिक यश भाई, नात कार्तिक प्रथम यश भाई म्हणून काय इथं काय लिहिल त्याला आपण याला ना डायरेक्ट टाइम लॅब मध्ये टाकू. दोन पट्ट्या चिपकू 58 60 61 62 3 पंचर निघले भाई या सायकलीच्या पुढच्या टायराचे. हे बाई इथं आता चिपकायची टेक्नॉलॉजी काय करावं लागेल माहिती का, मा काय म्हणणं माहिती का, इथून नाही या इल्लो की एक पट्टा घ्यावा, हे बाई या इल्लो घ्यावा आणि या इल्लो 2 नाही 3 घ्यायची. अरे भयंकरमध्ये बसन ते पीठ आज एकच घ्या मोठा नाही तर काय करावं. आता त्याचा विषय बी वेगळा आहे. आता आहे ना पाऊस येऊ राहिला हां अशा पद्धतीने कापू राहिला ते, अशा पद्धतीने ना आपण कापू राहिलो. हो चाला हा थांब
तशी थोडी आणणार आहे, उभी करून घ्यावं लागत त्याला. ही ना चिपकायची पट्टी असते तिला असं घासावं लागत. दाखव यश भाई काय रे तू काय म्हणणार? हे कुत्री इतरचे ते पहिले 2 टप्प्यावरची मुंबईवर एका टप्प्यावर सोल्युशनचे मॅटर पाहावं लागणार आपल्याला. सोल्युशन नावाची वस्तू या बाई सोल्युशन राहतं काहीच हाताने लावा लागत त्याला. आट्टे का साट्टा तोंडाला लावा ते, तोंडाला लाव ना. लय पडलं ते राहू द्या त्याच्यात काय काढून राहिले परत एडा पड्डायची. हो लय होत ते. पूर्ण लाव, लावित राह बिंगुत राह त्याच्यावर बी बिंगाव. पंचर काढायची निंजा टेक्निक तुम्हाला असं माहितीच नसतं. हो रेस्ट करायची एक बस. लय दिवसानंतर करू राहिलं, लय दिवसानंतर पंचर काढला ना असंच होतं बरं का काहीच. हातोडी घे चल आता, हातोडीचं काम होतं. हातोडी संपलेली ही घे. तू कुठे ठेवली? पुन्हा घे ना. त्याने नाही रे, त्याने कार्यक्रम नाही घेतला. हातोडीचा वापर करावा लागेल. हातोडी कशासाठी माहिती गाईस? कारण की ना आपल्याला नेट ठोकायचं आहे, असं ठोकायचं आहे. यश भाई आता ठोकून दाखवतो, चिटकून दाखव ना यश भाई पहिले. टाइम लागेल ना. फुकणी फुकणी नाही, पंपावर ठेवून. एका टायरचं पंचर काढायचं आहे का? अरे लय वाळण ते. अशा पद्धतीने चिटकून घ्यावं लागेल तुम्हाला. चला आता ठोकायचं काम चालू करा. हळूहळू ठोकावं लागत एकदम. जास्त जोरात ठोकलं तर काही कामच नाही राहत. हळूहळू ठोकावं लागत. सगळीच ठोकर आले अशा. अरे याला बट त्याच्यावर नाही जमीन ठेवून ठेवकी ते काय ते लागन ना राव. तसं म्हणायला गेलं तर याच्यावर ठेवून ठेवकी असं. कोण म्हणे तसं द्या लागत.